नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. दररोज आणि त्यातही मग पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी येडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक राज्याच्या विविध भागातून येत असतात. या भाविकांच्या मनात देवीचं दर्शन घ्यावं, तिचा प्रसाद घ्यावा हीच इच्छा असते. परंतु वर्षातून बऱ्याच वेळा या येडेश्वरी देवी मंदिराच्या पायथ्याशी म्हणा किंवा ज्या दुकानदारांच्या रांगा आहेत तिथं किंवा मंदिराच्या आवारात पण भाविकांना कधी हमरीतुमरीचं गेलेलं बोलणं सहन करावं लागतं. कधी शिव्या शाप पण घ्याव्या लागतात, तर कधी अगदी डोकं फुटेपर्यंत मार पण खावा लागतो. असे प्रसंग घडतात. यावर येडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट काही उपाययोजना करायला तयार नाही. तर येरमाळा पोलीस स्टेशनचे तिथं बंदोबस्ताला असणारे लोकही बघ्याची भूमिकाच घेतात की काय, असं भाविकांना वाटण्यासारखी परिस्थिती असते. आणि ग्रामपंचायत फक्त पार्किंगचे पैसे वगैरे गोळा करण्यासाठीच आहे की काय, असाही प्रश्न पडतो. तसं हे चित्र येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या तिथंच नसतं, तर ते तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये पण असतं, फार शिर्डीत असतं, जेजुरीत असतं आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापाशी पण असं चित्र अधूनमधून दिसत असतं. त्यामुळं एकट्या येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या मंदिर ट्रस्टला, तेथील पुजाऱ्यांना, ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतला दोष कसं, तर ही येणारा भाविक म्हणजे एक शिकार आहे. हे मनात ज्यांच्या ठसवून ज्यांनी घेतलं आहे ती मंडळी असं करत असतात आणि त्यांच्या या कृत्यामुळं मग ते देवस्थान, त्या देवस्थानचं गाव, ग्रामपंचायत बदनाम होत असतं. हे सर्व सांगण्याचं कारण एकच की परवा 2 जून रोजी आष्टी तालुक्यातील एक कीर्तनकार, ज्यांचं नाव परमेश्वर केरुळकर, ते त्यांची सपत्नीक आणि आपल्या नातेवाईकांसह येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या दर्शनाला आले होते. मग ते येडेश्वरीच्या डोंगराच्या अलीकडल्या बाजूपर्यंत पोचले. मग तिथं त्यांना गाडी पार्किंगला लावा असं म्हणणारी 3-4 जणं तिथं होती. मग केरुळकर यांच्या ड्रायव्हरनं गाडी पार्किंगकडं घेण्यास सुरुवात केली. केरुळकरच्या ड्रायव्हरने पार्किंगची जी काय रक्कम आहे ती लवकर का दिली नाही याचा राग या चौघांना आला. गाडी पार्किंगसाठी एवढा वेळ होतो का, अशी दमदाटी करत मग ह्या चौघांनी काही त्यांच्या साथीदारांना बोलावलं आणि परमेश्वर केरुळकर, त्यांच्या पत्नी रुपाली, त्यांचं मेहुणा आणि इतर नातेवाईकांना या टोळक्यानं बेदम मारहाण. दुपारची 2 तारखेच्या दुपारची 3ची ही वेळ होती. मग जखमी झालेलं हे केरुळकर कुटुंब येरमाळा गावात आलं आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला बराच वेळ त्यांना बसवून घेण्यात आलं, परंतु त्यांची तक्रार घेतली नाही असं केरुळकरांच्या पत्नीचं म्हणणं आहे. मग तिथंही मग ह्या ज्यांनी
किरुळकर आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली होती ते लोक तिथं आले. तिथंही त्यांनी दमदाटी केल्याचं किरुळकरांचं म्हणणं आहे. मग पोलीस स्टेशनच्या आवारात जर दमदाटी होत असेल तर ते पोलीस स्टेशन होतं की दुसरं काय, असाही प्रश्न होता. शेवटी प्राथमिक उपचार करून किरुळकर आपल्या गावाकडे गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी आष्टी पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली. तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि 0 नंबरनं एफ आय आरवर आष्टी पोलीस स्टेशनहून येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता किरुळकर कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सोन्या बारकुल, झोंबाडे, कात्रे आणि पवार चौघांच्या विरोधात पोलिसात आता तक्रार दाखल झाली आहे. तर पोलीस या तक्रारीचं पुढं काय करतात आणि काय नाही याकडं किरुळकर कुटुंबाचं लक्ष लागून राहणार आहे. एवढं मात्र आज खरंच या मारहाणीनंतर मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हा पार्किंगचा प्रश्न आमच्या मंदिराच्या अखत्यारीतील नाही. पार्किंगचा ठेका कोणाला दिला आहे आणि कोण पार्किंगचे पैसे वसूल करतं हेही आम्हाला ठाऊक नसल्याचं म्हटलं आहे. एका अर्थी मंदिर संस्थान ट्रस्टचं हे हातवर करण्याचं उद्योग आहे. भाविक हे येडेश्वरी देवीच्या दर्शनाला येत असतात. येडेश्वरी मंदिर ट्रस्ट ही देवीच्या मंदिराचं सर्व पाहत असते आणि मग ज्या देवीच्या दर्शनाला हा भाविक येतो त्या भाविकाला सुखसुविधा मिळण्याचं राहू द्या, परंतु संरक्षण तरी आपण देऊ शकतो की नाही हे मंदिर ट्रस्टनं पण पाहणं गरजेचं आहे. काल समाज माध्यमावर आणि काही वर्तमानपत्रातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ भरत पवार, नाना घाडगे, नगरसेविकापती अमित उमरे आदींचे फोटो भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि नेते ॲडव्होकेट नितीन भोसले यांच्याबरोबर दिसताच त्याच्यावरूनच मग हवेत गोळ्या मारायला सुरुवात झाली होती. कालपासूनच अमुक 5 जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत की काय अशाच चर्चा सुरू झाल्या. अनेक यूट्यूबरने याच्यावर आपल्या अकलेचे तारे तोडले. पण आम्ही आज सकाळी त्यावर बोलताना सांगितलं होतं की दत्ता कुलकर्णी, राजाभाऊ पवार, मग नाना घाडगे असो, अमित उमरे असो, यांचे आणि दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे मित्रत्वाचे अगदी लहानपणापासूनचे संबंध आहे. त्यामुळं ते कुठेही भेटले तर एकमेकांशी गप्पा मारतात, एकमेकांचे हाल विचार असतात आणि तसंच काल ते घडलं होतं. त्यात उमेदवारी माघारी घेतल्यामुळं राजा पवार मनात नाराजी असणं शक्य आहे आणि दत्ताभाऊ कुलकर्णींना त्यांनी जे पक्ष उभारणीचं काम जिल्हाभरात केलं आहे हे सर्व दिसत असूनही त्यांना उमेदवारी डावलण्यात आली असल्यामुळं ते नाराज असणार. त्यामुळं साहजिकच या 2 नाराज मित्र एकत्र आले असतील, चहापाणी केलं असेल आणि नाराजीबाबत आपल्या भावना पण व्यक्त केल्या असतील. पण हे आम्हा काहीतरी वेगळं बातमी म्हणून दाखवणारं दिसत नसतं. आम्ही त्यातून वेगळाच अर्थ काढत असतो आणि तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काल आणि आज दुपारपर्यंत पण तसाच प्रयत्न झाला आहे. परंतु आज दुपारनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सचिन उर्फ राजा भाऊ पवार,
नाना घाडगे, निकम आणि इतर यांनी एकत्र येत खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना ठामपणे सांगितलं की आम्ही काहीही झालं तरी पक्ष सोडणार नाहीत, महाविकास आघाडीशी गद्दारी करणार नाहीत. आमची आणि दत्ता कुलकर्णी यांची वैयक्तिक मैत्री आहे. त्या मैत्रीपोटी ते समोर दिसल्यावर आम्ही बोललो. कोणीतरी फोटो काढला आणि तो व्हायरल केला आणि त्यामुळं तुम्ही जाळ लागलेला नसताना धुरावरून अंदाज बांधला, हे चुकीचं होतं असं सांगितलं. त्या पत्रकार परिषदेनंतर आता काल या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर तुमच्यासोबत कसे नव्हते असा प्रश्न विचारला. त्यावेळेस राजाभाऊ पवार आणि नाना घाडगे यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर हे आमच्यासोबत होते, परंतु आम्ही विड्रॉल देत असताना आमचेच पक्षाचे कळंबचे नगरसेवक असलेले संजय मुंदडा यांच्याशी काहीतरी विशेष चर्चा करताना ते थोडं मागे गेले. त्यामुळं फोटो ते तुम्हाला दिसले नसतील, परंतु आमचा उमेदवारी अर्ज नागरिक घेण्याचा अर्ज दाखल करेपर्यंत त्याच दालनात खासदार ओमदादा होते असं दोघांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज हजेरी लावणारा अवकाळी पावसानं आजही जवळपास 20 मिनटं ते अर्धा तास हजेरी लावली. पावसाच्या सरी मोठ्या अशा होत्या. या पावसासोबत सोसाट्याचा वारा काही नव्हता. या पावसामुळं जमिनीत थोडीफार ओल होणार आहे आणि येणाऱ्या मृगाच्या पावसाच्या पहिल्या 1-2 पावसानंतर खरीपाची पेरणी करणं पण शेतकरी बांधवांना शक्य होणार आहे असंच वाटतंय. आज शिंगोली परिसरात हा अवकाळी पाऊस मुसळधार असा पडल्याचं आमचे मित्र मुकेश नायगावकर यांनी फोटो आणि व्हिडिओसहित तिथला व्हिडिओ काढलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण आता या वार्तापत्राबरोबर जोडणारच आहोत. एकंदरीत पाऊस अगदी वेळेवर 7-8 जूनला यावा, तो सलग यावा, जमिनीत भरपूर ओलावा त्यानं निर्माण करावा आणि खरीपाची पेरणी शेतकऱ्यांना करू द्यावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. आता इथंच थांबूयात. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.